हाय, मी अमृता. स्टार्स मेकअप मंत्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत. मेकअप मंत्राच्या मागच्या भागात आपण पाहिलं फॉल्टी आईज नीट कसे करायचे आणि आज आपण पाहणार आहोत डोळ्यांचा ओव्हरऑल मेकअप कसा करायचा. पंढरी दादा आणि रूपश्री आपल्या बरोबर आहेत. आपण आता ॲक्च्युअल मेकअपला या मुलीवर सुरुवात करूया. आता ही ब्राऊन कोल पेन्सिल थोडीशी एका साईडला खेचून घेतली. त्यानंतर हलकासा ब्लॅक आय शॅडो जो आहे, म्हणजे ब्लॅक आय शॅडो कोणत्या उद्देशाने वापरली जाते? नाही, ब्लॅक आय शॅडो जी आहे ही पुढच्याही ड्रेसवरती जाते. अच्छा, तसं पाहिजे काय. आणि ब्लॅक आय शॅडो जे आहे डोळ्याचा शेप चांगला केला जातो. ब्लॅक म्हणजे ही ग्रे आहे, अशी म्हणजे जास्त ब्लॅक नाही आहे. आपण अनेकदा म्हणतो रूपश्री की डोळ्यांमुळे तुमचं व्यक्तिमत्व काय आहे ते कळतं. म्हणजे सिनेमात किंवा सिरियल्समध्ये ज्या वॅम्प असतात त्यांचे डोळे एका विशिष्ट प्रकारचे असतात आणि हिरोईनचे डोळे, जिला सोज्वळ लुक आपल्याला हवा आहे, तिचे डोळे वेगळ्या प्रकारचे असतात. तर हे सगळं आय मेकअपनी साध्य होतं. पूर्ण हा लुक तुला आय मेकअपनी देता येतो. म्हणजे तुला निगेटिव्ह कॅरेक्टर पण आय मेकअपनी देता येतं आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टर पण आय मेकअपनी देता येतं. किंवा इथे सुद्धा आता तुम्ही जी ग्रे शेड लावली तर याचं काही समीकरण आहे का की डार्क शेड्स बाहेरच्या बाजूला किंवा डार्क शेड बाहेरच्या बाजूला लावल्यानंतर प्रॉमिनंट होतो, डोळा प्रॉमिनंट होतो. हे जे आता आपण इथे वापरतोय, आपण जे मेकअप मध्ये बघितलं त्या आय शॅडोला हायलायटर म्हणतात. आता वापरला तो. डस्ट शॅडो येतात ह्या वेगवेगळ्या, त्याच्यानी एक शाईन येते बघा. तुम्ही जर बघितलं त्या मुलीच्या डोळ्यांकडे की एक शाईन आली आहे वेगळी, ती शाईन ह्या डस्ट आय शॅडो किंवा हायलायटर्सनी येते. आणि ह्या कित्येक म्हणजे 12 रंगांमध्ये असतात, भरपूर रंगांमध्ये येतात. तुम्हाला कुठल्याही रंगाशी तुमच्या जर मॅच करायची असेल साडी किंवा ड्रेस तर तुम्ही त्याच्याशी हलकासा मॅच करू शकता. फक्त एक आहे की स्किन टोन इथेही महत्वाचा असतो. म्हणजे अगदी सावळी मुलगी असेल तर तिला अगदी भडक रंगाचा आय शॅडो नाही चांगला दिसत. जर तुमचे छोटे डोळे असतील तर तुम्हाला हलकसं ते बाहेर काढून डोळ्याचा आकार मोठा करता येतो. किंवा तुम्हाला थोडासा ग्लॅमरस लुक हवा असेल तर थोडं वरच्या बाजूने आयलायनर तुम्ही लावू शकता, जशी बिपाशा बासू लावते. तो तसा वरच्या बाजूने तुम्ही जर आयलायनर लावलं तर डोळ्याचा आकार तुम्ही वरच्या बाजूने करू शकता. मी की आय शॅडो सॉफ्ट लावले की पुढच्याही ड्रेसवरती जाईल कुठेही. म्हणजे असं नाही की हेवी आय शॅडो केले म्हणून. मस्कारा आता लावतात दादा, तर मस्कारामुळे एक आपल्याला माहिती आहे आय लॅशेस ज्या आहेत त्या जाड दिसतात, त्या थोड्या थिक होतात, व्हॉल्यूम मिळतो एक प्रकारचा. आय लॅशेस पण मिळतात आणि अनेक जण आय लॅशेस वेगळ्या बाहेरून पण लावतात. तर त्याच्या मागे काय कारण आहे? काय असते, काही जणांना आयलॅशेस इतक्या फार कमी असतात, कोणाचे आयलॅशेस फार शॉर्ट असतात, त्यांना ते आयलॅश लावतात. आणि काजळ घालताना विशेषतः कोणती काळजी घ्यायची? कारण अनेकदा ते असं बाहेर येतं आणि त्याच्यामुळे मग ते सगळ्या डोळ्याचा सगळा भाग काळसर वाटायला लागतो. तर त्याचं काय करायचं? आय पेन्सिलची क्वालिटीवरती अवलंबून असते. बऱ्याच वॉटरप्रूफ येतात. काय म्हणतात, आता मी आताही लावलेलं आहे, याच्यावरती मी पाणी जरी मारलं काही होणार नाही. अतिशय सुंदर मेकअप दादा तुम्ही केलाय. म्हणजे कोणालाही अगदी हेवा वाटेल की असा मेकअप मला करायचा आहे, असं वाटावा इतका छान मेकअप दिसतोय हा. तेव्हा आज आपण आय मेकअप कसा करायचा हे पाहिलं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आय मेकअपच, पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारचा आय मेकअप केला जातो, थोडासा हेवी असा मेकअप, थोडा जास्त ग्लॅमरस आय मेकअप कसा करायचा ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबूयात.